नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील लातूर रोड येथील उड्डाणपुलावर शनिवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एक तरुण जागीच ठार झाला तर त्याची पत्नी गंभीर जखमी झाली आहे। उसाने भरलेल्या ट्रॅक्टरवर दुचाकी पाठीमागून धडकली आणि भीषण अपघात झाला। जखमी पत्नीला पोलिसांनी तातडीने उपचारासाठी लातूरला हलविले। याबाबत चाकूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे। पोलिसांनी सांगितले, कळवा जिल्हा ठाणे येथे रहिवासी चेतन पंचाक्षरी मलक समुद्र वय वर्ष 36 आणि पत्नी अश्विनी वय वर्ष 30 हे दोघे लातूरहून तळेगावकडे तालुका अहमदपूर दुचाकीवरून MH24 M7709 यावरून जात होते। याचवेळी देवंगरावाडी येथून उसाने भरलेला ट्रॅक्टर अहमदपूरच्या दिशेने जात होता। दरम्यान उड्डाणपुलावर भरधाव वेगात असलेल्या दुचाकीने ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिली। धडक इतकी भीषण होती की चेतन मलक समुद्र हे जागीच ठार झाले तर पत्नी अश्विनी या गंभीर जखमी झाल्या। चेतन आणि अश्विनी हे दोघेही मुंबईत राहतात। दोघेही IT क्षेत्रात काम करतात। चेतन यांच्या सासऱ्यांच्या वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमासाठी ते तळेगावला आले होते। शुक्रवारी कार्यक्रम आटोपल्यानंतर शनिवारी काही कामानिमित्त ते लातूरला गेले होते। काम आटोपल्यावर परत जाताना त्यांच्यावर काळाने झडप घातली। अपघातामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बालाजी भंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली। जखमी अश्विनी यांना उपचारासाठी लातूरला हलविण्यात आले असून मृतदेहाचे शवविच्छेदन चाकूर येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले। पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला सारून वाहतूक सुरळीत केली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.